ला सुरुवात होती देवांश राजे 11 दोन्ही टीमचा कॅप्टन 12 दोन्ही टीमच्या कॅप्टनने एक गोष्ट लक्षात घ्या, पहिला चेंडू पडायच्या अगोदर आपला 12वा प्रतिनिधी 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहिजे, नाहीतर डायरेक्टली पेनल्टी दिली जाईल। हॅलो, मॅचला सुरुवात होण्याआधी आपण मान्यवरांचं स्वागत करूया। तर प्रकाशजी जलगावकर साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण निलेशजी पाटील साहेबांचा इथे सन्मान करायचा आहे। हॅलो, तर त्याचबरोबर चिंचवली गावचे भानुदासजी पाटील, त्याचबरोबर वामनजी पाटील साहेबांचं इथे सुद्धा इथे आगमन झालंय। रमेशजी पाटील साहेबांचं इथे नक्कीच स्वागत सुद्धा झालेलं आहे, त्याचं सुद्धा पुन्हा एकदा या टुर्नामेंटमध्ये सहर्ष स्वागत करूयात। तर त्याचबरोबर मी पुढील होणाऱ्या प्रत्येक मॅचसाठी आणि आता चालू असलेल्या मॅचसाठी प्रत्येक दोन्ही टीमला विनंती करतो, तुमच्या टीमने तुमच्या टीमसाठी एक खेळाडू कक्ष निवडला आहे, ज्याने टॉस जिंकले तो खेळाडू कक्ष त्यांच्या टीमसाठी निवडलेला आहे। तर त्या प्रत्येक टीमने आपल्या आपल्या खेळाडू कक्षामध्ये आपल्याला बसायचंय। खेळाडू कक्षाच्या बाहेर येणं, जर का समोरच्या टीमने तुमच्या टीमवर जर का ऑब्जेक्शन घेतलं तर तुम्हाला पेनलाइज केलं जाईल, ह्याची तुम्ही नोंद घ्यायची आहे। प्रत्येक टीमच्या कॅप्टनची जबाबदारी आहे की आपले खेळाडू त्या खेळाडू कक्षामध्येच बसले पाहिजेत, याची दोन्ही टीमच्या कॅप्टननी नोंद घ्यायची आहे। आणि त्याचबरोबर पंचांना सुद्धा एक सूचित करण्यात येते की जर का 15 मिनिटाचा जर अवधी झाला आणि 15 मिनिटाच्या 3 ओव्हरमध्ये जर 15 मिनिटं संपले तर नक्कीच तुम्ही शेवटच्या षटकासाठी एक खेळाडू आतमध्ये घेऊ शकता, तुम्हाला याची पूर्णपणे मुभा असेल। तर वळूयात पुन्हा एकदा आपल्या कॉम्बॉक्समध्ये आपले दोन्ही साथी समालोचक इथे उपस्थित आहेत, त्यांच्या नक्कीच वाणीतून आपण आता पुढे येणारे समालोचन ऐकूयात। धन्यवाद। टॉस जिंकला संदेश पाटील, त्यांना पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला। बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं देवांश राजे 11 संघाच्या फलंदाजांना। सुधीर आणि प्रशांत ही आघाडीची जोडी मैदानामध्ये आली आहे आणि पहिलं षटक घेऊन आलाय आदित्य पाटील। आदोशीचा हा गोलंदाज आहे आदित्य पाटील, पहिलाच बॉल घेऊन आलाय। विकेटकीपर संदेशच्या हातामध्ये जातोय, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला। देवांश राजे 11 अजयजी पिंगळे यांचा संघ मैदानामध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूनं प्रवीण भाऊ पाटील यांचा संघ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉलला उडवलंय, क्षेत्ररक्षक कॅचला घेतोय आणि दुसऱ्याच बॉलवरती मोठा धक्का बसतोय, तो फलंदाजी करणाऱ्या देवांश राजे 11 संघाला। पंचक्रोशी प्रीमियर लीग स्पर्धेचं हे 11वं पर्व दिमागदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय। या जवळजवळ 8 ते 10 गावातील खेळाडू आज या स्पर्धेमध्ये एकत्र एकमेकांच्या सोबत एकमेकांच्या विरुद्ध खेळताना आपल्याला पाहायला मिळतात। आतिश देशमुख तिसऱ्या क्रमांकावरती आलाय। खरं तर तिसऱ्या क्रमांकावरती येणाऱ्या फलंदाजाच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी असते। आघाडीचा फलंदाज बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती येणाऱ्या फलंदाजाला इनिंग डेव्हलप करावी लागते, धावा जमवाव्या लागतात, विकेटवरती थांबावं लागतं, सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन फलंदाजी करावी लागते आणि आतिश मात्र इन ॲट नंबर 3 आपल्याला पाहायला मिळतोय। आदोशीचा गोलंदाज आहे आदित्य, चांगली गोलंदाजी करतोय। पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला
अगदी व्यासपीठाच्या समोर एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक खेळाडू लॉंग ऑन सीमारेषेच्या जवळ आपल्याला पाहायला मिळतोय. बाकी सगळे खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतात. बोंजर एंड कडून गोलंदाजी करतोय तो आदित्य. चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. संदेश ग्लोव्ज घालून खरं तर विकेट किपिंग करतोय. यष्ट्यांच्या पाठीमागे कॅप्टन उभा आहे. चांगली फिल्डिंग त्यांना प्लेस केली आहे आणि 3 चेंडू मधून टाकले गेलेत. जॉन्टी 11 आदोशी संघाकडून ग्रामीण क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आहे. 18-19 वर्षाचा हा युवा गोलंदाज आहे, परंतु त्यानं इम्प्रेस केलंय, प्रभावित केलंय. 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत. एकही धाव त्यानं खर्च केली नाहीये आणि पूर्णपणे प्रतिस्पर्धी संघाला बांधून ठेवण्याचं त्यानं काम केलंय. यावेळेला स्क्वेअर कटचा फटका टॉस केलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून इनफिल्डला क्लिअर केलंय आणि 5व्या बॉलवरती येते बाउंड्री आतिशच्या बाडमधून. कमाल डीजे. ती 5व्या बॉलवरती आतिशच्या बाडमधून चौकार आलाय. सासगावचा खेळाडू आहे आणि त्याच्या बाडमधून 4 धावा आल्यात. या परिसरातील एकमेकांचे सगळे मित्र आहेत, एकमेकांच्या सोबत बऱ्याच वेळा खेळलेले आहेत आणि एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतायत. डुअल माइंडेड होता बॅट्समन. फ्रंट फुटला आला, त्यानंतर पूर्णपणे बॅक फुटला बॉडी वेट ट्रान्सफर केलं आणि बेट झालाय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या आहे ती 4. सुधीर स्वस्तामध्ये बाद झालेत. वैभव गायकवाड दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीला आलाय. एनपी ढावा एंड कडून गोलंदाजीला येतोय. वैभव गायकवाड गोलंदाजीला आलाय. पहिल्याच बॉल वरती त्यानं बेट केलाय. आडोशीचा हा गोलंदाज आहे. स्ट्रायकिंग एंड वरती प्रशांत उभा आहे. आतिश देशमुख नॉन स्ट्रायकिंग एंड वरती उभा आहे. आतकर गावचा खेळाडू प्रशांत मडवी. फुलटॉस बॉल गॅप मध्ये क्षेत्ररक्षक फार लांबून आलेत. बॉलला कव्हर करेपर्यंत चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या वेळेला प्रशांत मडवीच्या बॅटमधून येतोय चौकार. ती 8. 2 चौकार फक्त पाहायला मिळालेत या दोन्ही बॅटरच्या बॅटमधून. वैभव एक चांगले गोलंदाज आहेत, अनुभवी गोलंदाज आहेत आणि त्यांना आता चांगला मारा करावा लागणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूनं दोन्ही चांगले बॅट्समन एक सासगाव आणि आतगाव गावचे
आपल्याला पाहायला मिळतात। या वेळेला मिड विकेट मध्ये मारलेला फटका बराच वेळ हवेत फॉलो थ्रू मधून बराच लांबचा प्रवास करून बॉलला कॅरी करण्यासाठी गेले होते। त्या ठिकाणी एक धाव मिळते आणि या एका धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या होतीये ती 9। नऊ धावा धावफलकावरती आहेत। एक मोठी स्पर्धा या विभागातील नामवंत अशी स्पर्धा आपण पाहतोय। सातत्याने गेली 11 वर्ष या मैदानावरती या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं। समोर विठोबाचं मंदिर आणि खोपोली पेण हायवे लगत असलेले हे मैदान आणि सरळ चेंडूला धाडलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर। हा तिसरा चौकार या इनिंग मधील आपल्याला पाहायला मिळतोय। कमॉन डीजे। धाव मिळते। एकूण धावसंख्या होतीये ती 14। 14 धावा धावफलकावरती। आतिश मिड विकेट मध्ये पुल केलेला फटका सक्सेसफुल अगदी हायवेच्या दिशेने जातोय आणि या मॅच मधला चौथा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। कमॉन डीजे।
यांचा मराठा वॉरियर संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, ज्याचं नेतृत्व करतोय तो गोहे चिंचवलीचा संदेश पाटील आणि त्यांच्या विरोधामध्ये युवा उद्योजक अजयजी पिंगळे यांचा संघ मैदानामध्ये आहे, त्याचं नेतृत्व करतोय तो आतिश देशमुख। तिसऱ्या षटकाची जबाबदारी स्वतः कॅप्टननं हातामध्ये घेतली आहे। संदेश पाटील गोलंदाजीला आलाय। संदेश पाटील तिसऱ्या षटकासाठी बोंजर एंड कडून आलेला आहे आणि समोर त्याच्या दोन्ही सेट बॅट्समन आहेत। एका बाजूला आतिश जो वैयक्तिक 9 या धावसंख्येवरती खेळतोय आणि प्रशांत हा देखील वैयक्तिक 9 या धावसंख्येवरती खेळतोय। हर्षद हलपतराव या विभागातील एक चांगले व्यावसायिक क्रिकेटर, एक व्यावसायिक कोच म्हणून ज्यांची ओळख आहे, ते ॲज अ स्कोरर म्हणून आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जोडले गेलेत, त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूयात। बोंजर रेड कडून गोलंदाजी होतीये, चांगली फिल्डिंग प्लेस केली आहे, ऑर्थोडॉक्स पद्धतीची फिल्डिंग आहे। संदेशचा पहिलाच खराब बॉल, या वेळेला शफल झाले, जागा बनवली, पाठीमागच्या बाजूला कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता आणि चेंडूला लावली पुन्हा एकदा 4 धावांची मोहर। आतापर्यंत 22 धावा झालेल्या आहेत आणि 5 चौकार आलेले आहेत या इनिंग मध्ये। 3 चौकार आतिश देशमुख म्हणजे कॅप्टनच्या बॅट मधून आले आहेत, 2 चौकार प्रशांत मडवीच्या बॅट मधून आलेले आहेत। आतिश देशमुख सासगावचा हा खेळाडू आहे, चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये। संदेश लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं हा कमी गतीने टाकलेला बॉल, पेस व्हेरिएशन पाहायला मिळालं, गती परिवर्तन पाहायला मिळालं। समोर टाकलेला बॉल कमी गतीने टाकलं, पूर्णपणे बॅट्समनचा रिदम ब्रेक केला आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला। हा लेग ब्रेक, टप्पा पडल्यानंतर बाहेरचं वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला। बॅट्समन अगदी पुढे आले होते, डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु कमी गतीने येणारे संदेशचे हे फसवे चेंडू फेस करणं, चेस करणं थोडंसं डिफिकल्ट होतंय ते आतिश देशमुख साठी। संदेश पाटील एक मॅच्युअर्ड खेळाडू आहे, परिपक्व खेळाडू आहे, बरीच वर्ष क्रिकेट खेळतोय, चांगला अनुभव आहे आणि त्याच्या विरोधामध्ये असलेला आतिश देशमुख देखील तितकाच अनुभवी खेळाडू आहे, परंतु या वेळेला संदेश पाटील मात्र हावी होतोय तो आतिश वरती। समोर टाकलेला बॉल सरळ बॅटनं समोर खेळलेत, एकच धाव मिळतीये, एकूण धावसंख्या होतीये ती 23 रन स्कोरबोर्ड वरती। 23 धावांची पार्टनरशिप 14 बॉल मध्ये बिल्ड केली गेली आहे। मोठे फटके आता मारावे लागणार आहेत, 40-45 पर्यंतचं टार्गेट सेट करावं लागणार आहे, कारण समोर मराठा वॉरियर्स एक चांगल्या बॅट्समनचा भरणा असलेला संघ आहे। अशा परिस्थितीमध्ये जर जिंकायचं असेल देवांश राजे संघाला तर येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये मोठी फटकेबाजी करावी लागेल, कारण दोन्ही बॅट्समन सेट झालेत, बराच वेळ त्यांनी खेळपट्टीवरती टाइम स्पेंड केलाय। फुल टॉस बॉल, खराब बॉल जसा बॅट वरती आला तसं त्याला पाठवलं फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर, जमिनीला समांतर स्ट्रोक, पॅरलल स्ट्रोक, षटकार। दाखवत असताना फुल टॉस बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु लेग स्टंपच्या जास्त बाहेर आहे। वाईड बॉल दाखवत असताना हैदर सर जे मुंबईवरून आलेत या स्पर्धेसाठी आज अंपायर म्हणून काम पाहतायत, वाईड बॉल दाखवत असताना एकूण धावसंख्या आहे ती 30। फुल टॉस बॉल या वेळेला पुल केलाय, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून जातोय, पहिला टप्पा पडल्यानंतर मिळतायत त्या 4 धावा।
आणि अक्षरशः फेकून दिलं आतकर गावच्या दिशेनं आणि या षटकारानं एकूण धावसंख्या होतीये 41. इलेव्हन गोहे चिंचवली आकाश पाटील या संघाचं नेतृत्व करतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय वीरेश्वर 11 किरण वळकुंडे जो सासगावचा खेळाडू आहे तो या संघाचं नेतृत्व करतोय. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण रिपोर्ट करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाणार आहे. 41 धावा प्रतिस्पर्धी संघाच्या सेनापतीच्या विरोधामध्ये आक्रमण पाहिलं आणि शेवटची ओव्हर घेऊन आलाय अविनाश. यावेळेला समोरच्या रिजन मध्ये वाईडिश लॉंगॉनच्या बाहेर जातोय. पहिला टप्पा पडल्यानंतर चौकार. खेळतोय तो प्रशांत. प्रशांत मडवी चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला हा चेंडू देखील पाठवलाय बॅट्समन आतिश देशमुखनं 6 धावांसाठी. फलंदाजी करणाऱ्या देवांश राजे 11 संघाच्या आणि 50 धावांची ही दुसरी पार्टनरशिप देखील आपल्याला पाहायला मिळते या दोन फलंदाजांच्या दरम्यान. या वेळेला आतिश देशमुखच्या बॅट मधून येतो आणखीन एक मोठा प्रहार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. कमॉन डीजे. धावफलकावरती लागल्यात. वैयक्तिक 30 या धावसंख्येवरती खेळतोय तो आतिश देशमुख. सासगावचा हा खेळाडू आहे. टीमचा कॅप्टन आहे आणि काय तुटून पडलाय प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवरती. सुरुवात थोडीशी कमी धावांनी झाली होती. असं वाटलं होतं 40 पर्यंत सुद्धा जाणार पोचते की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु तिसरा गोलंदाज संदेश पाटीलच्या विरोधामध्ये आक्रमण केलं. आता अविनाश वाघमारेच्या विरोधामध्ये आक्रमण आणि षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आतिश अविनाशच्या विरोधामध्ये आणि हा तिसरा मोठा फटका एनबी ढाब्यावरती जाणारा येतोय. लगातारचा हा तिसरा षटकार. कमॉन डीजे. खेळ शिल्लक आहे
63 धावा झाल्यात. मागच्या मॅच मध्ये 70 धावा आपण पाहिल्या होत्या. आता तो 70 धावांचा रेकॉर्ड देखील तुटतोय की काय, तो रेकॉर्ड देखील ब्रेक केला जातोय की काय, असा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झालाय. आतिश काय दर्जेदार खेळ केलाय. वैयक्तिक 36 या धावसंख्येवरती खेळतोय. प्रशांत मडवी वैयक्तिक 25 या धावसंख्येवरती खेळतायत आणि 63 धावांची पार्टनरशिप, 20 बॉल मध्ये 63 धावांची पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजांनी केली आहे दुसऱ्या विकेटसाठी. विचार करण्यास भाग पडले. आदित्यनं फक्त 4 धावांचं षटक टाकलं होतं. वैभवनं 14 धावांचं षटक टाकलं होतं, परंतु तदनंतर संदेश पाटील आणि अविनाश या दोन फलंदाजांनी तब्बल 45 धावा खर्च केल्या 10 बॉल मध्ये. वैष्णवी 11चा कॅप्टन आणि वीरेश्वर 11चा कॅप्टन दोघेही या ठिकाणी आलेले आहेत. मनपूर्वक स्वागत. चौथा सामना आपण पाहणार आहोत. अजितदादा देशमुख यांचा वीरेश्वर 11 संघ, किरण या टीमचा कॅप्टन आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दिनेश दादा पाटील यांचा वैष्णवी 11 गोहे चिंचवली संघ. आकाश पाटील या संघाचं नेतृत्व करतायत आणि हा लगातारचा चौथा षटकार, षटकाराचा सातगाव ब्रँड मैदानामध्ये. ठोक डीजे. आकाश लबडे यांच्याकडून 500 रुपये जीपे झालेले आहेत ते आतिश देशमुखला त्याच्या या फलंदाजीसाठी. आतिश देशमुख या विभागातील एक सिनियर खेळाडू आहे आणि पीपीएलचा पहिला हंगाम गाजवणारा हा खेळाडू आहे. सर्वाधिक षटकार पहिल्या हंगामामध्ये मारणारा आतिश देशमुख सासगावचा हा षटकारांचा बादशाह मैदानामध्ये उतरलाय. लगातार 4 षटकार त्याच्या बॅट मधून आल्यात. एकूण धावसंख्या आहे 69. मागच्या मॅच मध्ये 70 होत्या, अजून एक बॉल बाकी आहे आणि 69 धावा आतापर्यंत लागलेत. बॉल हवेत आहे, चेल होणार का? एक धाव कंप्लीट केली आहे आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होते. 9 बॉल आहे, म्हणजे आणखीन एक चेंडू अतिरिक्त स्वरूपाचा या गोलंदाजाला टाकावा लागणार. मराठीमध्ये म्हण आहे ना, घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 2 ओव्हरमध्ये फक्त 18 रन होत्या. कोणाला वाटलं सुद्धा नव्हतं की 40 धावा सुद्धा होतील की नाही असा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये होता. परंतु आपण म्हणतो ना, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे, सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ आहे. परंतु काय दर्जेदार बॅटिंग केली आहे. एकूण धावसंख्या झाली 72. या स्पर्धेमधला सर्वाधिक धावसंख्येचा या अगोदर रेकॉर्ड होता 70चा, तो मात्र या इनिंग मध्ये ब्रेक केलाय. 72 धावा धावफलकावरती लागल्यात आणि फ्रेडचा चेंडू आहे. आतिश देशमुख ठोकतोय आणखीन एक षटकार. 78 धावा धावफलकावरती आणि शेवटच्या 2 ओव्हर मध्ये आल्या तब्बल 60 धावा. पूर्ण झालंय. आतिश देशमुख ते एकदा जोरदार टाळ्यांमध्ये या खेळाडूचं स्वागत करूया. 9 बॉल आला आणि पहिलं अर्धशतक
मधून आपण पाहिलं. मी जॉन्टीबाईंना विनंती करतोय की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये यावं. जॉन्टीबाई तेलंगे यांच्या वतीनं यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. वीरेश्वर 11 आणि वैष्णवी 11 या दोन कॅप्टन मध्ये जॉन्टीबाईंच्या नावानं तालुका निहाय क्रिकेटमध्ये तालुका हाफ मध्ये देखील आपण टीम पाहत असतो. आणि कॉम्बॉक्स मध्ये प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आहेत आकाशजी देशमुख. तर धन्यवाद सर. नाणेफेकीचा कौल झाला वैष्णवी 11 विपक्ष वीरेश्वर 11 टीमने. वीरेश्वर 11 टीमने पाहिलं तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि नक्कीच आपण त्यांची प्रतिक्रिया सुद्धा घेऊयात ह्या टॉस नंतर. काय म्हणाल, टॉस जिंकलात, काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू व कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्की समोरच्या टीम मध्ये पाहिलं तर आकाश पाटील सारखा खेळाडू आहे, मिलिंद देशमुख सारखा खेळाडू आहे. काय म्हणाल, किती पर्यंत या टीमला आपण थांबवणार 4 षटकांमध्ये? आकाशच आहे, मिलिंद आहे असं नाही की मयूर पण आहे त्यांच्याकडं, रणजित दादा आहे. अख्खी टीम स्ट्रॉंग आहे, पण आम्ही आमचं चांगली गोलंदाजी करून कमीत कमी थांबवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच हे आहेत किरण वळकोंडे. आणि किरण वळकोंडे, टॉस जिंकल्यानंतर कॅप्टनने चूज करायचं की कोणता पॅव्हलियन एंड तुम्ही नक्कीच स्वीकारणार, कारण की खेळाडू कक्ष 2 बनवलेत. एक व्यासपीठाच्या उजव्या बाजूला, व्यासपीठाच्या डाव्या बाजूला. कोणता कक्ष तुम्ही निवडणार आहात? नक्कीच धन्यवाद. त्याचबरोबर आकाश पाटील, या PPLच्या 11व्या हंगामामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. पहिलं तर वैष्णवी 11 टीम आणि वैष्णवी 11 टीमचे पारंपरिक कर्णधार म्हणून तुम्ही असता. कसं वाटतं या 11व्या पर्वामध्ये? नक्कीच आयोजन चांगलं केलं आहे आणि हा शेवटचं वर्ष असेल माझा, मला असं वाटतं कॅप्टनशिपचं. नक्कीच तुम्हाला कॅप्टन्सी मधून मुक्त होण्याची खूपच घाई अशी वाटते, परंतु क्रिकेट तुमच्यामध्ये बरंचसं बाकी आहे. आकाश पाटील, कसं वाटतंय की तुम्ही या PPLच्या 11व्या पर्वामध्ये खेळतात? पहिल्या पर्वापासून आतापर्यंतचा कसा प्रवास तुमचा झाला? प्रवास तर खरं तर चांगला झाला. 2 पर्व मी सेकंड नंबरचा प्राईज मारलेला आहे, पण या शेवटच्या प्रवासामध्ये मी नक्कीच नंबर मारण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच पाहिलं तर दरवर्षी पाहिलं तर वैष्णवी 11 टीमचे कॅप्टन कोण असतील तर आकाश पाटील असतात आणि यावर्षी सुद्धा नक्कीच त्यांना या टुर्नामेंटसाठी खूप खूप शुभेच्छा देऊयात. धन्यवाद. वळूयात आपल्या कॉम्बॉक्सकडे आणि आपल्या कॉम्बॉक्समध्ये आपले साथी समालोचक नक्कीच आपली ते वाट पाहतात. धन्यवाद. भाऊ पाटील यांचं आगमन झालंय, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. मराठा वॉरियर संघाचे संघमालक आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. 78 धावांचा एक भलं मोठं डोंगर उभं केलेलं आहे. 79 धावसंख्येचं आता टार्गेट आहे मराठा वॉरियर संघासमोर. तर तो हॅलो 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 इथे आपण एक सन्मान नक्कीच इथे करून घेणार आहोत. सन्माननीय रणजितजी पाटील आतकरगावचे युवा उद्योजक इथे उपस्थित झालेत, त्यांचा सुद्धा इथे आपण सन्मान करणार आहोत. त्याचसोबत मराठा वॉरियर्स टीमचे संघ मालक सुद्धा इथे उपस्थित झालेत. तर प्रवीण भाऊचा इथे सुद्धा याच्यावरती जसा मान सन्मान आपण करणार आहोत. तर मी विनंती करतो मिलिंद देशमुख यांना की आपल्या हस्ते आपण सन्मान करायचा आहे. प्रथम आपण प्रवीण भाऊंचा इथे सन्मान करून घ्यायचा आहे. दरवर्षी पाहिलं तर या पंचक्रोशी प्रीमियर लीगसाठी त्यांचं भलं मोठं असं योगदान लाभलेलं असतं आणि आज सुद्धा पाहिलं तर प्रवीण भाऊंचा संघ मराठा वॉरियर्स या मैदानामध्ये खेळतोय आणि दरवर्षी सारखंच त्यांचे कॅप्टन पाहिलं तर संदेश पाटील आणि यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे व्यासपीठावर उपस्थित आहेत. प्रवीण भाऊंचं इथे नक्कीच इथे मान सन्मान करून घेऊयात आपल्या या व्यासपीठावर पंचक्रोशी प्रीमियर लीगचं 11व्या हंगामामध्ये. प्रत्येक एक विशेष असं मोमेंटो या ठिकाणी दिला जातोय. त्यांच्या नावाचा आणि फोटो असलेला एक मोमेंटो देऊन धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक संघ मालकाचा, प्रत्येक दात्याचा, डोनरचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. रणजितजी पाटील यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल. ज्यांच्याकडून 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर करण्यात आली आहे त्यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करूयात. आतकरगावचे एक युवा उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, बघितलं जातं असे रणजितजी पाटील. रणजितजी पाटील साहेबांचा इथे सुद्धा याच्यावरती तसा मान सन्मान केला जातोय. प्रकाश भाई यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण रणजित पाटील सरांचा इथे मान सन्मान करायचा आहे. मायेची उबदार शाळ, त्याचबरोबर पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मानित करायचं आपण रणजितदादा पाटील यांना. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 79 धाबांचा टार्गेट आहे. पहिला गोलंदाज आहे प्रशांत मडवी. बॅटिंग देखील चांगली केली आहे. आता बॉलिंग त्याच्या वाट्याला आली आहे. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर.
79 धावसंख्येचं टार्गेट आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 20 धावा आल्या पाहिजेत. संदेश पाटील टीमचा कॅप्टन मैदानामध्ये उभा आहे. त्याच्या सोबतीला वैभव गायकवाड हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोळे चिंचवलीचा खेळाडू आहे, दुसरा आडोशीचा खेळाडू आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये गोलंदाजी करतोय अतकरगावचा खेळाडू आहे. या वेळेला संदेश पाटीलच्या बॅटमधून येतोय क्रॅकिंग असा ड्राईव्ह, मिळतायत त्या 4 धावा. कमॉन डीजे. रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतोय फुलटॉस बॉल ऑफस्टमच्या बाहेर एका पायावरती उडी मारून त्यांना ड्राईव्ह केलं आणि 4 धावा मिळाल्या. हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न, टो क्रशिंग यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. अगदी पायाच्या शूजच्या पुढच्या भागाचा वेध घेणारा हा टो क्रशिंग यॉर्क आणि संदेशनं फक्त एकच धाव घेतली. ही मॅच जिंकायची असेल तर सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी करावी लागणार आहे मराठा वॉरियर संघाच्या या फलंदाजांना. परंतु काय दर्जेदार खेळ केला तो आतिशनं. पहिल्या सीझन मध्ये पीपीएलचं पहिलं सीझन गाजवणारा हा खेळाडू आहे. षटकार सगळ्यात जास्त सर्वाधिक षटकार त्याच्या नावावरती होते पहिल्या सीझन मध्ये आणि या 11व्या पर्वामध्ये देखील आज त्यानं सर्वाधिक षटकार लगावलेत. समोरच्या रिझन मध्ये चांगली फिल्डिंग, त्या ठिकाणी चिकी सिंगल, धोका उद्भवला होता परंतु रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे आणि 1 धाव कंप्लीट केली जाते. एकूण धावसंख्या झाली आहे 7. अजूनही 72 धावांची गरज आहे. येणाऱ्या 21 बॉल मध्ये नथिंग इज इम्पॉसिबल, अशक्य असं काही नाहीये क्रिकेटमध्ये. बऱ्याच वेळेला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग झालाय आणि बऱ्याच वेळेला लो स्कोरिंग मॅचेस मध्ये सामने गमावले गेलेत. संदेश मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न करतोय परंतु प्रशांतचं कौतुक केलं पाहिजे. सटीक अशा टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी करतोय, वेगावरती चांगलं त्याचं नियंत्रण आहे आणि आज इम्प्रेस केलंय. अतकरगावचा हा खेळाडू आहे आणि फार चांगली छाप त्यानं या स्पर्धेवरती सोडली आहे. बॅटिंग करत असताना 25 धावा आणि पॉवर प्ले मध्ये फार चांगली बॉलिंग करतोय. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे सरसावले उठते, बॅटीची बाहेरची कड लागली आणि पाठीमागच्या बाजूला चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. शांत असं वातावरण. या अगोदर खरं तर धावांचं वादळ आपण पाहिलं. संदीप वाघमारे स्क्वेअर ऑफ द विकेट चांगली फिल्डिंग करतायत. 5 चेंडूंमध्ये 9 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. या अगोदर प्रतीक देशमुख आज स्कोरर म्हणून होते आणि आता हर्षद आमच्या समोर जोडले गेलेत. चांगला बॉल समोरच्या रिझन मध्ये गुदगुल्या करत चेंडू जातोय. क्षेत्ररक्षकानं प्रयत्न केला परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू फरार झाला. संदेश पाटीलच्या बॅटमधून येते ही दुसरी बाउंड्री. एका षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉल मध्ये 66 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये 22 रन आल्या पाहिजेत. ही मॅच बॅटिंग करणाऱ्या मराठा वॉरियर संघाला जिंकायची असेल तर. टीम हर्डल बोलवली जाते, कोणाला गोलंदाजीसाठी आमंत्रित करायचं यासाठी टीम मीटिंग बोलवली जाते. हर्षद हलपतराव सासगावचे अतिशय चांगले खेळाडू, एक व्यावसायिक खेळाडू, लेदर क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये झोरास्ट्रियन स्टार या क्लबसाठी कोच म्हणून ते भूमिका पार पाडतात पुणे या ठिकाणी आणि ते स्कोरर म्हणून आमच्या समवेत जोडले गेलेत. मनपूर्वक त्यांचं स्वागत करूयात. 22च्या ॲव्हरेजनं 22च्या आस्किंग रेटनं आता धावा जमा करायच्या आहेत मराठा वॉरियर संघाला. राजेश आवटी एनबी ढाबा एंड कडून गोलंदाजीला येतोय.
ढेकूचा हा गोलंदाज आहे ओव्हर द विकेटनं. जोरात बॅट फिरते, व्यवस्थित बॉलला कनेक्ट करू शकत नाहीये. स्क्वेअर लेग मध्ये एकच धाव मिळते. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. सिंगल डबल न प्रतिस्पर्धी संघावरती काही फरक पडणार नाहीये. मोठे फटके मारावे लागतील. आज आमच्या कॉम्बॉक्स मध्ये अंकितजी मालुसरे रसायनी मधील एक फार चांगले कॉमेंटेटर, त्याचबरोबरीनं आडोशीचे आकाशजी देशमुख, टेनिस मंत्रा या यूट्यूब चॅनल वरती बऱ्याचशा खेळाडूंच्या आपण ज्या मुलाखती ऐकल्या, मुलाखती पाहिल्या, त्यामध्ये जे अँकर म्हणून काम पाहताय ते आकाशजी देशमुख आमच्या समवेत जोडले गेलेत. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूयात. कर्जत टेनिस क्रिकेट KTC ची संपूर्ण टीम ही स्पर्धा 3 कॅमेऱ्याच्या सहाय्यानं कव्हर करते. यावेळेला अगदी बॉलला पाठवलंय हायवे वरती. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उत्तुंग असा षटकार. रिप्ले मध्ये देखील हा फटका बघायला फार आवडेल. अकोट टप्प्याचा बॉल फ्रंट फुटला आले, पुलचा परफेक्ट स्ट्रोक पाहायला मिळाला आणि स्क्वेअर लेग मध्ये उत्तुंग असा गगनभेदी आकाशामध्ये सफर करणारा षटकार पाहायला मिळाला. तो संदेश पाटीलच्या बाड मधून. एकूण धावसंख्या आहे ते 20. आणखीन एक मोठा प्रहार. जशास तसं प्रत्युत्तर देतोय. चेंडूला पाठवलंय NB ढाब्यावरती. ठकास माटक जशास तसं टिट फॉर टॅट उत्तर देतोय तो संदेश पाटील. या 2 षटकारानं आम्ही मॅच मध्ये कायम आहोत आणि ही मॅच आम्ही शेवटपर्यंत नेणार आणि जिंकणार हे इरादे स्पष्ट करतोय तो संदेश पाटील. एकूण धावसंख्या होतीये ती 26. जिंकण्यासाठी अजूनही 53 धावसंख्येची गरज आहे. येणारे 15 चेंडू 53 धावसंख्येची गरज आहे. अजूनही सामना कोणी हरलेला नाही, कोणी जिंकलेला नाही. दोन्ही बाजूना बॅलन्स अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 22 धावांवरती खेळतोय संदेश पाटील. या खेळाडूमध्ये गुणवत्ता आहे, परंतु पहिल्या सत्रामध्ये आतिश देशमुखनं खऱ्या अर्थानं सगळ्यांना एंटरटेन केलं. पॉवर प्ले संपलेले आहेत. 5 खेळाडू बाउंड्री लाईनला चिटकून उभे केलेत आणि अशा परिस्थितीमध्ये वारे देखील व्हायला लागलेत. फलंदाजांना पोषक असं वातावरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करतोय. षटकाराचा गोहे चिंचवली ब्रँड मैदानामध्ये संदेश पाटील ठोकतोय 3रा षटकार. वॉर्नर म्हणून ओळखलं जातं आणि वॉर्नर सारखे आक्रमक बॅटिंग करतोय. एकूण धावसंख्या झालेली आहे 32. जिंकण्यासाठी 47 धावांची गरज आहे. 14 चेंडू 47 धावा. या षटकारांनी बरंच काही चित्र बदलवलंय, समीकरण पलटवलंय तर बॅटिंग करणारा वीर मराठा वॉरियर संघासाठी. आणि या फटकेबाजीनं संघाचे मालक प्रवीण भाऊ देखील सुखावले असणार. प्रवीण भाऊ पाटील शिवसेना उपतालुका प्रमुख या व्यासपीठावरती या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. आणि यावेळेला क्वालिटी क्रिकेट क्लास फटका पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून लगातार 4था षटकार. आपण म्हणतो ना फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. तो क्लास, ती गुणवत्ता आणि काय फटका खेचला. रिप्ले मध्ये देखील पाहायला आपल्याला आवडेल. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा, ब्युटी ऑफ क्रिकेट दाखवणारा आजच्या या दिवसातील सगळ्यात सुंदर फटका पाहायला मिळाला तो संदेश पाटीलच्या बॅटमधून. खालापूर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये मराठा वॉरियर संघाचं नेतृत्व करणारा हा खेळाडू, गोहे चिंचवली क्रिकेटची खरं तर ओळख, आणि या वेळेला मैदानाच्या आतमध्ये काय फलंदाजी करतोय. आतिश देशमुख
आणि संदेश पाटील या दोन फलंदाजांच्या नावावरती ही खरं तर मॅच राहिली आहे. एकूण धाव संख्या झाली 38. लगातार 4 षटकार संदेशच्या बॅट मधून पाहिलेत. 5वा षटकार देखील पाहायला मिळणार का? संदेश ठोकतोय 5वा षटकार. कमान डीजे. स्पर्धेतलं सगळ्यात महागडं षटक राजेशचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यानं धावा खर्च केल्या तब्बल 31. आता 12 बॉल मध्ये धाव संख्या झाली आहे 44. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 35 धाव संख्येची गरज आहे. 12 बॉल मध्ये 35 धावांची गरज आहे. संघाचे संघमालक व्यासपीठावरती बसलेत आणि सगळ्यांचं लक्ष आता संदेशवरती आहे की 6 बॉल वरती 6 षटकार या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार का? 6 चेंडूंमध्ये 6 षटकार पाहायला मिळणार का? आणि तो रेकॉर्ड देखील होऊ शकतो, कारण गोलंदाज वेगळा असेल. एकाच गोलंदाजावरती 6 षटकार नसतील तर 2 गोलंदाज मिळून 6 षटकार मारण्याची संधी असेल ती संदेशला. 12 चेंडू 35 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे? मगाशी सुद्धा म्हटलं होतं सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ आहे. कधी सामन्याचं चित्र बदलेल, वेळ बदलायलाही वेळ लागत नाही आणि ती वेळ आता बदलली आहे. या अगोदर चांगली वेळ होती फिल्डिंग करणाऱ्या देवांश राजे इलेव्हन संघासाठी, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये चांगली वेळ आली आहे ती मराठा वॉरियर संघासाठी. 9 बॉल मध्ये 40 या धाव संख्येवरती खेळतोय संदेश पाटील आणि एकाच मॅच मध्ये 250 आपल्याला पाहायला मिळणार का? याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. नऊ चेंडू 40 वरती खेळतोय संदेश. 12 बॉल मध्ये 35 धावांची गरज आहे. आतिश देशमुख स्वतः कॅप्टन गोलंदाजी मार्क वरती येतोय. अकोट टप्प्याचा बॉल. खराब फिल्डिंग. घर फिरले की घराचे वाशे देखील फिरतात अशी परिस्थिती मैदानामध्ये आणि या वेळेला येते वैभवच्या बाडमधून बाउंड्री. कमांड डीजे. त्या कुठेतरी आता टाळल्या पाहिजेत, कमी केल्या पाहिजेत चुका, कारण या चुकांची फार मोठी किंमत मोजावी लागते. या वेळेला बोंजर कॉलनीच्या दिशेनं मारलेला हा फटका, परंतु वारा आहे, वाऱ्यानं बॉलला अडवलं, कॅच घेतली जाते आणि बाद व्हावं लागणार ते बॅट्समन वैभव गायकवाडला. जी होती आहे त्यावेळेला मात्र थोडीशी डिफिकल्टी फेस करावी लागते. म्हणूनच की काय डावकुऱ्या हाताच्या बॅट्समनला आता प्रमोट केलंय. 10 चेंडू 31 धावांची गरज. आतिश संघाचा कॅप्टन सेनापती विकेट मिळवतोय आणि हा चांगला चेंडू प्रेशर टाकतोय आणि हे डॉट बॉल आहेत ना, हे प्रेशर वाढवणार प्रतिस्पर्धी टीम वरचं. 9 चेंडू 31 धावांची गरज. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. फार चांगलं क्रिकेट. दोन्ही टीम कडून शर्तीचे प्रयत्न
केले जात आहेत. एक धाव कंप्लीट केली. आता बॅटिंगला आलाय तो संदेश. 9 चेंडू 40 धावा. 5 बॉल वरती लगातार 5 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. 6 षटकार तो मारणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. आणि या स्पर्धेमधला आणखीन एक रेकॉर्ड बनवला जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष. 2 कॅप्टन, एका बाजूला आतिश तर दुसऱ्या बाजूला संदेश. 2 सेनापतींच्या मधलं हे युद्ध. दबाव, दडपण, ऑफ स्टंपच्या बाहेर जास्त टाकलाय बॉल. पंच दाखवतायत हैदर सर, मुंबईचे आमचे क्वालिफाईड पंच. हा वाईड बॉल आहे. एक्स्ट्राची 1 रन येते. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 29 धावांची गरज आहे. 8 चेंडू 29 धावा. 2 टीमच्या कॅप्टन मधलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. संदेशच्या विरोधामध्ये आतिश. फुल टॉस, तो एंडला लागलाय. 1च धाव घेतली. 7 चेंडू आहेत. थर्ड अंपायर कडे हा निर्णय रेफर करण्यात आलाय. या 7 चेंडू बाकी आहेत जिंकण्यासाठी. 28 धावांची गरज आहे. फेअर डिलिव्हरी आहे. आता 6 चेंडू आणि 28 धावा. स्ट्रायकिंग एंड वरती असेल तो संदेश पाटील. बॅटिंग करत असताना 50, बॉलिंग करत असताना 7 धावसंख्येचं प्रेशर मध्ये टाकलेलं हे षटक. आणि काय कमबॅक करून दिलाय. देवांश राजे 11 संघासाठी एकटा लढतोय. आपल्या बॉलिंग करणाऱ्या देवांश राजे 11 टीम साठी कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट या मॅच मध्ये पाहायला मिळतात. दोन्ही सेनापती, दोन्ही टीमचे कॅप्टन, कर्णधार अगदी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडताना दिसत आहेत. परंतु आता बघायचंय 28 धावा करून या मॅचचा हिरो होणार संदेश पाटील की या 28 धावा रोखून चौथा आलेला गोलंदाज सुयोग या मॅचचा हिरो ठरणार. सुयोग पाटील, सुयोग फराड, जॉन्टी 11चा हा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये. एक जॉन्टी 11चा खेळाडू जो बॅटिंग करण्यासाठी नॉन स्ट्रायकिंग एंड वरती उभा आहे आणि एक जॉन्टी 11 संघाचा खेळाडू गोलंदाजीसाठी येतोय. सुयोग फराट समोर आहे. संदेश पाटील. 28 धावांची गरज आहे. वैयक्तिक 41 या धावसंख्येवरती संदेश खेळतोय. या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक पाहण्याची आमच्या प्रेक्षकांना संधी मिळणार का. एनबी डाबा एंड कडून आला. बॅट्समन साठी नंदनवन असलेलं हे नंदनवन असलेलं हे एंड आहे आणि हा डॉट बॉल आहे. रिव्ह्यू एकच आहे. अंपायर रिव्ह्यू आहे का.
अंपायर रिव्ह्यू चालेल. हॅलो, सुरुवातीला सांगितलंय जर अंपायरला जर रिव्ह्यू घ्यायचा असेल तर अंपायर्स घेऊ शकतात. पंचा तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे का? ठीक आहे, बाद झालाय. रिव्ह्यू आहे ना पंच? रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे पंचांकडून आणि चेक केलं जात आहे. आणि हा वाईट बॉल आहे. वाईट बॉल आहे. टेक्नॉलॉजी आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की डेंजर झोन मध्ये येतो बॉलर आणि त्यावेळेला मग थोडीशी गफलत होत असते. डेंजर झोन मध्ये असताना लाईन वरती बॉल डिलिव्हर्ड होत असताना गोलंदाज जर डेंजर झोन मध्ये आला, समोर आला, तर मग थोडीशी चुकी होत असते. वाईट बॉल आहे. अतिशय क्रुशियल निर्णय होता. एज लागली आहे आणि तो बॉल आता वसूल केलाय. 5 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 5 मोठे फटके या मॅच मध्ये जिंकवणार का संदेश पाटीलच्या मराठा वॉरियर संघाला, आणि दुसऱ्या बाजूनं 2 चांगले चेंडू जिंकवणार का गोलंदाजी करणाऱ्या देवांश राजे संघाला. पंचांकडे अपील फेटाळलंय आणि 4 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 4 चेंडू 27 धावा. चार चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. सामन्यातली हवा काढली आहे या 2 बॉलनं. लगातारचा हा तिसरा डॉट बॉल. काय दर्जेदार गोलंदाजी राहिली आहे. जॉन्टीबाई बघतायत त्यांच्या टीम मध्ये खेळणारा हा खेळाडू आहे आणि फार चांगली बॉलिंग केली आहे. सेट बॅट्समनच्या समोर ना त्यानं फार चांगली गोलंदाजी केली आहे. 3 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. मॅच मध्ये जान निर्माण केली होती ती संदेशनं, परंतु आता मात्र निराशा देखील करतोय तो संदेशच. 3 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 50 देखील होणार का संदेशची. चौथा बॉल बडन टाकलाय. काय दर्जेदार बॉलिंग होतीये. खोलवर टप्प्यावरती गोलंदाजी होतीये. मॅच आता वन साइड आहे. संघर्ष खरं तर केला होता परंतु तो शेवटपर्यंत टिकू शकला नाहीये संदेश. 2 चेंडू आणि 27 धावांची गरज. या वेळेला संदेशनं पाठवलं बॉलला काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. 47 धावा येत आहेत त्या संदेशच्या बॅटमधून आणि शेवटच्या बॉलवरती स्वतःचं अर्धशतक पूर्ण करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष. आणि संदेशचं अर्धशतक मात्र हुकलंय. वेल प्लेड संदेश. चांगला खेळ केला. हार्ड लक. आणि या मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व आतिश देशमुखचं पाहायला मिळालं. आतिश देशमुख आणि टीमचं मनापासून अभिनंदन. रणजितजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करावं. आज आतिश देशमुख 50 धावांची नॉट आउट खेळी आणि गोलंदाजी करत असताना 7 धावा खर्च करत एक महत्वाची विकेट घेणारा आतिश ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि शिस्त पाहायला मिळते. सगळे खेळाडू एका रांगेमध्ये मैदानाच्या बाहेर येत आहेत. सगळे खेळाडू एका रांगेमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ही या स्पर्धेची शिस्त. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम
वीरेश्वर 11 आणि वैष्णवी 11 लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण एका रांगेमध्ये दाखल व्हायचंय आणि आतिश याला विनंती आहे की आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी आपण यावं. मैदानामध्ये खेळाडू दाखल होत आहेत. हॅलो हॅलो धन्यवाद सर. तर या मॅच मध्ये पाहिलं तर सर्वोत्कृष्ट खेळ करणारा आतिश देशमुख ठरला आहे प्लेअर ऑफ द मॅच. आतिश देशमुख यायचा आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी सन्माननीय आपले रणजितजी पाटील यांच्या हस्ते आपल्याला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देऊन गौरवण्यात येणार आहे. आतिश देशमुख यायचंय. आतिश वेलकम. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी आपण यावं. चौथ्या मॅचला सुरुवात होईल आणि या सामन्यासाठी समालोचक म्हणून आपल्या समवेत जोडले जातील आकाशजी देशमुख. धन्यवाद. तर आतिश यायचं आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब इथे स्वीकारण्यासाठी. या टुर्नामेंट मधली पहिली 50 धावांची खेळी साकारणारा खेळाडू सुद्धा पाहिलं तर आतिश ठरलाय. आतिश लवकर यायचं आहे. आतिश देशमुख यांना प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी मी आमंत्रित केलंय ते म्हणजे रणजितजी पाटील सरांना. वेल प्लेड आतिश. खूप सुरेख बॅटिंग झाली. या टुर्नामेंट मधली पहिली 50 आपल्या रूपात भेटली. या टुर्नामेंट मध्ये पहिली 50 मारण्याचा नक्कीच मान आपल्याला आहे. प्लेअर ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी आतिश देशमुख इथे उपस्थित आहेत. बघा आपले बॅट सुद्धा दाखवतात. ज्या बॅटने 50 धावांची खेळी साकारण्यासाठी मदत केली ती बॅट इथे नक्कीच दाखवतात. आतिश 2 मिनिटं तुमचं मनोगत आमच्या सर्व प्रेक्षकांना सुद्धा ऐकायचंय. कसं वाटतंय या टुर्नामेंट मध्ये पहिली 50 मिळवण्याचा मान आपल्याला भेटलाय? खूप आनंद व्यक्त होतोय. जवळपास मी 6-7 वर्ष मी स्ट्रगल करत होतो. या 7 वर्षात माझा पहिल्यांदा एवढा चांगला परफॉर्मन्स झाला आहे आणि ते पण मी जेव्हा लास्टच्या ओव्हरला एक चौकार मारली तेव्हा मला कॉन्फिडन्स आला आणि तिथून मी जो सुटलो मला काही हेच नाही राहिलं, बंधनच नाही राहिलं कसलं. नक्कीच खूप सुरेख बॅटिंग झाली. आपले संघ मालक ते पाहिलं तर खूप सुरेख बॅटर आहेत परंतु थोडेसे मागे राहिले आणि आपल्या बाकीच्या खेळाडूंना प्रमोट केलं. काय म्हणाल बरेच वर्ष पाहिलं तर आपले संघ मालक आपल्यावर विश्वास टाकतायत? त्याचा विश्वास म्हणजे माझा डोळे झाकून विश्वास आहे त्याच्यावरती आणि त्याचा पण माझ्यावरती विश्वास खूप आहे आणि तो घरातल्यासारखा मला ठेवतो. त्यामुळे त्याचा मी थँक्यू बोलतो मी त्याला. आणि यावर्षी आम्ही टीम प्लॅनिंगने उतरलो आहे त्यामुळे आम्ही कुठंच कमी पडणार याची एक गॅरंटी घेऊ. नक्कीच खूप खूप शुभेच्छा असतील येणाऱ्या पुढील मॅचसाठी सुद्धा तुम्हाला. नक्कीच हे होते आपल्या या टुर्नामेंटमध्ये पहिली 50 मारण्याचा मान मिळवणारे खेळाडू. त्याचबरोबर या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच आतिश देशमुख. आणि हे प्लेअर ऑफ द मॅचचा किताब दिल्यानंतर आपण बोलूयात आता आपल्या कॉम्बॉक्सकडे. आपल्या कॉम्बॉक्समध्ये आपले साथी समालोचक मालुसरे सर सुद्धा आपल्यासोबत जोडले जाईल. तोपर्यंत धन्यवाद. विषय हार्ड आहे. असा हा सामना मैदानावरती सुरू होत आहे. टॉस जिंकलाय वीरेश्वर 11 सासगाव या टीमनं आणि पहिल्यांदा निर्णय घेतलाय तो फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय वैष्णवी 11 चिंचवली गोहे या टीमला. सलामीची जोडी मैदानावरती आपण बघतोय. कर्णधार आकाश पाटील आणि त्याच्या समवेत मयूर पाटील ही आघाडीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला आकाशला आपण बघतोय आणि त्यानं पहिल्या चेंडूवरती ठोकलाय दर्जेदार चौकार. बॅटची एज. चेंडू थांबणार नाहीये. शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू निघालाय. डीप थर्डमॅन सीमा पार. लगातारचा दुसरा चौकार.